लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024च्या पार्श्वभूमीवर दिनांक 5 एप्रिलला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकून 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली होती। त्याच्या कब्जातील ट्रकमधून गोवा राज्य निर्मित विस्कीचे 448 बॉक्स किंमत ₹43 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता। आरोपी पदमसिंग बजाज हा गोवा राज्यातून मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरात राज्यात घेऊन जाणार असल्याचं तपासात समोर आलं होतं। सदर आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्यानं सदरचे मद्य हे गोवा राज्यातील महेश शेठ आणि बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिक येथील फिरोदिया शेठ यांच्या मार्फत त्यांच्या आर्या ट्रान्सपोर्ट करील वाहनातून गुजरात राज्यात राजू शेठ यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचं तपासात निदर्शनास आलंय। पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकानं गोवा राज्यात जुना गोवा परिसरातील गोवा कर्नाटक महामार्गावर सतत 3 दिवस पाळत ठेवून यातील मद्याचा पुरवठा करणारे खालील गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीनं ताब्यात घेतलंय। महेश कुमार भुरालाल तन्ना, बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मंसूरी, आशिष अमरचंद फिरोदिया यातील आरोपी आशिष फिरोदिया हा त्याच्या अवैध मद्य तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिक जिल्ह्यासह गुजरात राज्यात मद्याची तस्करी करत होता। जिल्ह्यातील परराज्यातून येणारे अवैध मद्याचे नेटवर्कचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची पथकं सत्वर कारवाई करत असून महेश तन्ना याचा नाशिक शहरातील हस्तक आशिष फिरोदिया याच्या अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे।